भाजप सरकार आलं की मोर्चे आरक्षण। जेव्हा भाजप सरकार येतं त्याच वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा येतो? 1984 पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला आहे। आमचे धारातीर्थी पडलेले आहे या आरक्षणामुळे। आपला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावायचा आहे। मनोज जरांगे पाटील सारखा व्यक्ती पुन्हा आपल्या मराठा समाजाला होणार नाही आणि त्यांना जपण्याचं काम आपल्याला करायचंय आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही पहा, आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून आता भाजप सरकार आलं की मोर्चे आरक्षण हे प्रकार चालू होतात। 2014च्या अगोदर यांना आरक्षण घेता येत नव्हतं का? कोणाच सत्ता होती सांगा बरं तुम्ही? आणि ज्या वेळेस सरकार बदललं की लगेच आरक्षण पाहिजे आम्हाला। अहो का, कशासाठी? तुम्हाला ईडब्ल्यू सरकारने दिले, शैक्षणिक सुविधा भरपूर दिल्यात, महामंडळ आहेत भरपूर त्याला निधी भेटतो। आणि ओबीसीतूनच आरक्षण का? ओबीसी मध्ये काय आहे? जेव्हा भाजप सरकार येतं त्याच वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा येतो? तर नाही 1984 पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला आहे। स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी सरकारला जसं जरांगे पाटलांना अल्टिमेटम दिला तसंच अल्टिमेटम सरकारला दिला होता की उद्या सकाळपर्यंत आरक्षण द्या, नाही तर मी रिव्हॉल्वर मध्ये गोळी घालून घेईन। आणि सकाळी त्यांनी बलिदान दिलेले। त्यानंतर आमच्या याला शापच लागलेला आहे, शहीद आमचे समाज बांधव झालेले स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे पाटील असतील, स्वर्गवासी देवीदासजी वडजे असतील, स्वर्गवासी विनायकजी मेटे असतील आणि त्यानंतर काकासाहेब शिंदे असे असंख्य मावळे आमचे धारातीर्थी पडलेले आहे या आरक्षणामुळे। तर मी फक्त सर्व मराठ्यांना एक विनंती करतो, कळकळीची विनंती करतो, आपल्या लेकरा बाळांसह, आपल्या मित्र परिवारासह, आपल्या जातीवर वेळ आलेली आहे। हे गनिम सगळे पेटलेले आहे, सगळे एक व्हायले, पण हे फक्त राजकीय लोक व्हायले। सर्वसामान्य इतर जाती धर्माचे समाज बांधव आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे कुठल्याही जातीला विरोध करायचा नाही। जे येतील त्यांच्या सोबत आणि जे विरोधात जातील त्यांच्याशिवाय आपल्याला आपला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावायचा आहे। आणि 13 जुलैला सर्वांनी लाखोंच्या संख्येने आपलं शक्ती प्रदर्शन दाखवायचंय आणि 1 जुलै ते 3 जुलै संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आम्ही करत आहे। आणि या दौऱ्यासाठी तुम्ही सर्वांनी, आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला पूर्ण रूट पाठवतो। त्या रूटवर जे आपले पाहुणे रावळे असतील त्या सगळ्यांना सांगायचं आहे की त्या ठिकाणी हजर राहून आपली उपस्थिती राहून आम्हाला भेटा। आणि त्यानंतर आपल्याला काही नियोजन द्यायचे प्रत्येक गावागावात, वाड्यावस्त्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, सर्कलमध्ये, शहरांमध्ये, तर ते नियोजन घ्या। कारण वेळ कमी आहे। हे गनिम पेटलेले, हे आपल्याला विरोध करण्यासाठी सोडलेले आहेत। हे आपल्यामध्ये उचकवण्याचं काम करतील, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतील। कुणीच उचकायचं नाही आणि सर्वांनी पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या एक जो हिरा आपल्याला कोहिनूर हिरा भेटलेला आहे, त्याने समाजाला आज मराठा समाजाची मान ही गौरवानं, जसं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर जसा गौरव होता त्या पद्धतीचा गौरव मराठ्यांचा हा जरांगे पाटलांनी तेजाळला आहे। आणि सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभा राहायचा आहे। कारण आम्ही बघितलेलं आहे, डे 1 पासून आम्ही बघतोय, मनोज जरांगे पाटील सारखा व्यक्ती पुन्हा आपल्या मराठा समाजाला होणार नाही आणि त्यांना जपण्याचं काम आपल्याला करायचंय आणि त्यांच्या पाठीशी ताकद दाखवायचं। तर 13 जुलैला, कारण 6 जुलैला हिंगोली पासून सुरुवात होत आहे, त्यानंतर नांदेड, परभणी, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येणार आहे। 6 दिवस तिकडचा दौरा केल्यानंतर 7व्या दिवशी समारोप आपल्याकडे। कारण 13 जुलैला सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। 13 जुलैला 12 वाजेपर्यंत जर सरकारने आरक्षण नाही दिलं, 14 तारखेपासून 288 मतदारसंघामध्ये 18 पगड जातीचे समाज बांधव घेऊन मनोज जरांगे पाटील जी दिशा आपल्याला देतील आणि जी दशा आपल्याला इतरांची करायची या राजकीय पक्षांची, त्याच्यासाठी सगळ्यांनी खंबीर व्हायचंय। आणि जिथं सभा असतील, आज जर छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही राहताय आणि तुमचा पाहुणा जर हिंगोलीला आहे तर त्याला सांगा त्या ठिकाणी जायचं, जो नांदेडला आहे त्याला तिथं पाठवा, प्रत्येकाने आपली उपस्थिती दाखवा। आणि हा मराठवाड्याचा दौरा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे 14 जुलै नंतर विदर्भाचा, खानदेशचा, पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणाचा हा दौरा काढतायत। तर ज्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या रॅल्या आपल्याला काढायच्या आहे, आपलं शक्ती प्रदर्शन करायचंय, त्यांनी लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील